आज पत्रकार परिषद घेतली, काय नेमकं? जो सिंदखेड़ राजा में हमारे पूजनीय संत श्री बालकृष्ण जी महाराज इनके ऊपर जो भीड़ हल्ला किया है, उस हल्ला का हम सर्वप्रथम निषेध व्यक्त करते हैं। हम पुलिस प्रशासन से निवेदन करते हैं कि जिन्होंने भी यह हमला किया है, तरी वाढलेली आहे आणि आता संत देखील या सरकारच्या काळामध्ये सुरक्षित नाही असं वाटतं। भले ही सरकार हमारी हो तो हम सरकार का संविधान का जो है कानूनन पालन करते हैं, हम संविधान को मानने वाले हैं, लेकिन हमारा कहना है कि जो ये सरकार है, इस सरकार ने संतों की सुरक्षितता सुनिश्चित करनी चाहिए, क्योंकि ये गौ सम्मान आह्वान अभियान चलाया जा रहा है, ये जन जागृति का अभियान है। और अगर ये संत अगर सुरक्षित नहीं है तो देश का सुरक्षित रहेगा, क्योंकि कहा जाता है कि आग लगी आकाश में झरझर गिरे संसार, संत न होते जगत में तो जल मरता यह संसार। अगर संत नहीं बचेंगे तो यह देश कब का खत्म हो जाएगा। तो आप सभी पत्रकार बंधुओं से निवेदन है कि कड़ी से कड़ी कार्रवाई के लिए यह मुख्यमंत्री महोदय तक भी यह बात पहुंचनी चाहिए, और निवेदन है कि कड़ी से कड़ी कार्रवाई, हमारे महाराज जी को न्याय मिलना चाहिए, नहीं तो संत समाज बहुत आक्रोशित है। सभी भूमी आहे, विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाईंचा जन्म झालेला आहे आणि जिजाऊ आई साहेबांच्या जन्मभूमीमध्ये आमचे बालकृष्ण महाराज यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे तो निंदनीय हल्ला आहे। ही पालघर इथे संतांवर झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याची पुनरावृत्ती होण्याचा प्रकार होता, परंतु पालघरला जो हल्ला झाला तो रात्रीच्या वेळेला झाला आणि महाराजांवर जो हल्ला झाला तो दिवसा झाल्यामुळे महाराजांचे प्राण वाचलेले आहेत। परंतु त्या ठिकाणी महाराजांना जीवे मारण्याचाच प्रयत्न केलेला आहे, कारण तिथेच मटणाचे दुकान जवळ असलेले त्या दुकानातून सुरी शस्त्र अस्त्र घेऊन एक भगवा ध्वज होता, त्या भगव्या ध्वजाचा एक दांडा काढून, एक लकडी काढून महाराजांना, महाराजांचे सहकारी, त्यांचे सारथी त्यांना प्राणघातक असा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आहेत। महाराज सध्या ॲडमिट आहेत हॉस्पिटलला, परंतु महाराजांना चांगल्या प्रकारचा न्याय मिळत नाही। 3 दिवस झालेत, कारण ही घटना 6 तारखेला घडलेली आहे, आज 8 तारीख आहे। कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई महाराष्ट्र सरकार करत नाही आणि तिथले ठाणेदारही पाहिजे तशी काही कारवाई करत नाहीत। अति कठोर कारवाई करून अति कठोर शिक्षा देऊन महाराजांना न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने करावा आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये असा हल्ला संतांवर होऊ नये अशी अपेक्षा आम्ही करतो। कठोर कारवाई जर केली नाही तर संपूर्ण संत समाज, 13 संन्याशाचे आखाडे, सर्व पंथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महाराष्ट्रातील सकल हिंदू समाज एकत्र येऊन सिंदखेड राजा या ठिकाणी आंदोलन आम्ही करू।